आरोग्य सेवक आहे त्यातील जो तांत्रिक घटक आहे टेक्निकल 40 मार्क्सचा, त्यातील आज पहिला चॅप्टर पाहणार आहोत, तो म्हणजे न्यूट्रिशन, ज्यावर की हमखास प्रश्न विचारले जातात आणि सर्वात सोपा चॅप्टर आहे. ओके, तर चला जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करूयात. आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? न्यूट्रिशन म्हणजेच काय? पोषण. ओके, आता पोषण नेमके किती प्रकारचे असतात, कोणते कोणते असतात? आपल्या सर्वांना माहितच आहे की पोषण मध्ये काय काय येईल? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स आणि विटॅमिन्स. तर आपण सर्व आता एक एक डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याआधी थोडक्यात आपण त्यांची कामे पाहूयात. नेमकं काय काय करतं पोषण हे बघा. शरीराच्या वाढीसाठी, विकासासाठी, बघा शरीराच्या वाढीसाठी, विकासासाठी, ऊर्जा निर्मितीसाठी, शरीराच्या कार्याकरिता अन्नातील पोषक तत्वांचा उपयोग करण्याच्या प्रक्रियेस पोषण असे म्हणतात. ही एक पोषणची व्याख्या झाली. ओके, आता आपण पाहूयात पुढे आता पोषणचे प्रकार कोणते कोणते आहेत नेमके हे बघा. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोषणमध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे. आता याची थोडक्यात कामे बघायची झाली तर काय? कार्बोहायड्रेट म्हणजे काय? आपल्या शरीराला ऊर्जा पुरवण्याचं कार्य करतात. कार्बोहायड्रेट आपल्या शरीराला 50 ते 60% ऊर्जा पुरवण्याचं काम हे कार्बोहायड्रेट करतात. ओके, हे बघा इथे काय दिलंय? मुख्य ऊर्जा स्रोत. याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल असतात, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. याचं उदाहरण काय आहे? ग्लुकोज. ओके, हे आपण आता पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ढोबळमानाने सुरुवातीला काय काय आहे ते एकदा पाहून घेऊ. त्यानंतर आहेत प्रोटीन म्हणजेच प्रथिने. यांचं काम काय आहे? तर शरीराची वाढ आणि झीज भरून काढणे. ओके, शरीराची वाढ करणे आणि झीज भरून काढणे. त्यानंतर स्निग्ध पदार्थ. आपल्या कार्बोहायड्रेट नंतर आपल्या शरीरामध्ये सर्वात महत्वाचे ऊर्जा पुरवणारे कोणते साधन कोणते असतील तर ते कोणते? ते आहेत फॅट्स. ओके, आपल्या कार्बोहायड्रेट्स नंतर ऊर्जा पुरवणारे कोण आहेत तर फॅट्स आहे. ते काय करतात? ते ऊर्जा साठवण्याचं कार्य करतात. त्यानंतर जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आपल्याला सर्व पाहिजेत. ते काय करतात? तर शरीराचे संरक्षण करतात. ओके, आणि शेवटी आहेत मिनरल्स. जे महत्वाचे मिनरल्स आहेत ते आपण पूर्ण पाहूयात. चला हे बघा. आता कार्बोहायड्रेट्स किती मॉलिक्यूल बनलेला आहे? तर कार्बोहायड्रेट्स हा 3 मॉलिक्यूल बनलेला आहे. कोणता? हे पाहू शकता तुम्ही, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके, आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आहे? तर आपले मुख्य एनर्जी कंपाऊंड आहे. मुख्य एनर्जी कंपाऊंड म्हणजे आपल्या शरीराला जी ऊर्जा लागते 50 ते 60% ऊर्जा ही फक्त आपल्याला कार्बोहायड्रेट पासून मिळते. लक्षात सर्वांच्या. आता ह्याच्यामध्ये हे बघा, 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला किती ऊर्जा मिळते? तर ती 4 ते 4.3 कॅलरीज ऊर्जा मिळते. ओके, ऊर्जा मोजण्याचे कोणतं? कॅलरी. हेही लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं आपल्याला एखाद्या वेळेस. आता युनिट ऑफ कार्बोहायड्रेट काय ओळखलं जातं? सॅकराइड. आणि त्या सॅकराइड वरून त्याचे 3 प्रकार पाडले जातात. किती? 3. तर 3 मध्ये पहिला प्रकार आहे मोनोसॅकराइड, दुसरा प्रकार आहे डायसॅकराइड, तिसरा आहे पॉलिसॅकराइड. आता मोनोसॅकराइड म्हणजे नेमकं काय? तर मोनोसॅकराइड मध्ये ना हे बघा, मोनोसॅकराइड मध्ये काय असतं? मॉलिक्यूल एकच असतो. ओके, त्याचं उदाहरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याचं उदाहरण आहे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओके, आता ग्लुकोज म्हणजे काय? तर ग्लुकोज म्हणजेच ब्लड शुगर. आपल्या शरीरामधली जी ब्लड शुगर म्हणून जी ओळखली जाते ती ग्लुकोजला ओळखलं जातं. आणि दुसरं काय उदाहरण त्याचं? फ्रुक्टोज. तर फ्रुक्टोज म्हणजे काय? तर नॅचरल स्वीटेस्ट शुगर. जी स्वीटेस्ट शुगर आहे नॅचरल आपली, ती कोणती आहे? ती आहे फ्रुक्टोज. लक्षात सर्वांच्या. आता हे बघा, मोनोसॅकराइड मध्ये तुम्हाला उदाहरण विचारू शकतात. म्हणजे इथं प्रश्न काय होऊ शकतो नेमका? तर मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड यापैकी समजा तुम्हाला पॉलिसॅकराइड घ्या तुम्ही. पॉलिसॅकराइड मध्ये उदाहरण कोणती? मोनोसॅकराइड मध्ये उदाहरण कोणती? डायसॅकराइड मध्ये उदाहरण कोणती? अशी डायरेक्ट तुम्हाला उदाहरणही विचारले जाऊ शकतात. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट मध्ये किती ऊर्जा भेटते तेही विचारलं जाऊ शकतं. म्हणजे जे प्रश्न येऊ शकतात संभाव्य तेही आपण डिस्कस करत आहोत. हे बघा, आता ते डायसॅकराइड मध्ये पाहूयात. डायसॅकराइड मध्ये 2 मॉलिक्यूल असतात. आता डायसॅकराइड आणि त्यालाच काय म्हणतात? तर ओलिगोसॅकराइड हे म्हणतात. आता यामध्ये उदाहरण काय आहेत? त्यामध्ये आहे माल्टोज. माल्टोज म्हणजे काय? माल्ट शुगर, एलिमेंट शुगर म्हणजे बदाम, काजू त्यापासून भेटते ती शुगर. ओके, त्यानंतर लॅक्टोज. लॅक्टोजला काय म्हणून ओळखले जाते? तर लॅक्टोजला मिल्क शुगर म्हणून ओळखलं जातं. कोणती शुगर? मिल्क शुगर. लक्षात ठेवा. त्यानंतर काय? सुक्रोज. आपण जी रेग्युलर वापरतो ती काय आहे? सुक्रोज. त्यालाच काय? ती आहे आपली टेबल शुगर. ओके, तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारू शकतात खालीलपैकी टेबल शुगर कोणती, आणि तुम्हाला ऑप्शन मध्ये देऊ शकतात ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, गॅलॅक्टोज असं विचारू शकतात. त्यापैकी उत्तर काय? मग आपलं टेबल शुगर काय आहे आपली? तर ती आहे सुक्रोज. लक्षात सर्वांच्या. त्यानंतर पुढे काय? पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त मॉलिक्यूल असतात. आता ह्याच्यामध्ये महत्वाचं बघा, याची उदाहरणे खूप महत्वाची बरं का. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे स्टार्च. स्टार्च म्हणजे काय? रिझर्व्ह फूड ऑफ प्लांट. म्हणजे जे आपले ट्री प्लांट वगैरे आहेत त्यांचं रिझर्व्ह फूड कोणत्या याच्यामध्ये? तर स्टार्च याच्यामध्ये स्टोअर होतं. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये ग्लायकोजन. हे बघा, ग्लायकोजन ह्युमन बिंग आणि कुठं स्टोअर होतं? ते लिव्हर मध्ये होतं. आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा आपली स्टोअर केली जाते ती ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलेली असते. आणि ती कुठं स्टोअर केलेली असते? तर ती लिव्हर मध्ये स्टोअर केलेली असते. लक्षात सर्वांच्या. पुन्हा हे बघा, ढोबळमाना लक्षात ठेवा, कायटिन इन्सेक्ट मध्ये, आणि सेल्युलोज ही आपली प्लांटची जी साल असते त्याच्या बाहेरचा जो भाग असतो तो सेल्युलोजचा बनलेला असतो. लक्षात सर्वांच्या. कार्बोहायड्रेट्स. चला घेऊया. 1 ग्राम 4.3 कॅलरीज ऊर्जा देते. त्याचे प्रकार पाहिले आपण. त्याचं युनिट काय आहे? सॅकराइड. सॅकराइड नुसार 3 प्रकार पडतात: मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. आणि त्याची उदाहरणे. लक्षात सर्वांची उदाहरणे. चला तर पुढे पाहूयात. हे बघा, त्याच्यानंतर काय आहे? प्रोटीन. त्याची कोणती कोणती मॉलिक्यूल आहेत? आपण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन बघितलं. ह्याच्यामध्ये काय बघा? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. ओके, 5 प्रकारची मॉलिक्यूल्स असतात. आता नेमकं प्रोटीनचं कार्य काय? आता आपण कार्बोहायड्रेटचं कार्य बघितलं की मुख्य ऊर्जा स्रोत आहे आपल्या शरीराचा, बरोबर आहे कार्बोहायड्रेट्स. पण प्रोटीनचं काम काय? आपण बघतो जिम वाले लोक जे असतात ते प्रोटीनवरती जास्त भर देतात. म्हणजे काय? बिल्डिंग ऑफ लाईफ. ओके, मसल बिल्डिंग. हे बघा, शरीराची वाढ करणे,
पुन्हा काय ऊतीची दुरुस्ती करणे, वाउंड हेडिंग म्हणजे आपल्याला जखम वगैरे झाली ती भरून काढण्याचं कार्य कोण करतं, तर प्रोटीन्स करतात. त्यानंतर काय रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे म्हणजेच इम्युनिटी पॉवरची वाढ करणे. आता ह्याच्यामध्ये हे बघा डायरेक्ट काय बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. ओके, त्यात मग अमिनो ऍसिड्स असतात. किती प्रकारचे अमिनो ऍसिड्स असतात 20 प्रकारचे. ओके, त्यामध्ये प्रोटीन किती प्रकारचे असतात, एकूण आपल्या शरीरामध्ये 22 प्रकारचे प्रोटीन असतात. त्यामध्ये हे बघा आपल्या इंटरनल बॉडी जे असते तर बॉडीमध्ये एकूण 12 प्रोटीन असतात आणि आपण जे डाएटच्या फॉर्म मध्ये घेतो ते 10 घेतो. ओके, आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन असतात त्या प्रोटीन पैकी काही उदाहरणे पाहूयात. हे बघा त्याच्यामध्ये थ्रोम्बिन, फायब्रिन, फायब्रिनोजन, त्यानंतर ग्लोब्युलिन, केराटिन जे हेअरसाठी महत्वाचं असतं, त्यानंतर कोलॅजन ते स्किनसाठी महत्वाचं असतं. आणि आपण काही जी प्रोटीन्स आहेत जे की आपण डाएटच्या फॉर्म मध्ये घेतो ती कोणती आहेत ती लक्षात ठेवा. हे बघा कॅरोटीन प्रोटीन कशापासून मिळतं, तर कॅरोट पासून मिळतं. त्यानंतर अल्ब्युमिन ईग पासून मिळतं, अंड्यापासून. केसिन मिल्क पासून, गेलॅटिन कोकोनट वॉटर पासून आणि ल्युकोपिन टोमॅटो पासून. ओके, आलं लक्षात सर्वांच्या कोणत्यापासून कोणती प्रोटीन मिळतात आपल्याला. त्यानंतर याच्या डिफिशियन्सीमुळे त्या 2 रोग होतात. कोणते रोग होतात, तर क्वाशिओरकर आणि मॅरास्मस. ओके, आलं लक्षात सर्वांच्या. चला ह्याचे सोर्सेस तुम्ही पाहून घ्या. दूध, दही, अंडी, मासे, मटन, चिकन, कडधान्य, सोयाबीन, शेंगदाणे, डाळी, सुकेमेवे. सर्वात जास्त कशात राहतं प्रोटीन, तर ते सोयाबीन मध्ये राहतं. ओके, सोयाबीन आणि नॉनव्हेज मध्ये जास्त. ओके, चला आलं लक्षात सर्वांचे प्रोटीन. आता पुढचा कोणता पार्ट आहे तो आहे स्निग्ध पदार्थ. ओके, फॅट्स. त्याच्यामध्ये कोणते किती मॉलिक्यूल आहेत, त्याच्यामध्ये 3 मॉलिक्यूल आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके, आता फॅट मध्ये हे बघा हे काय करतं, तर हे लिव्हर मध्ये स्टोरेज करतं. ओके, मसल्स याचं. आता हे बघा कसे असतात, तर हायड्रोफोबिक असतात. हायड्रोफोबिक म्हणजे कसं, हे पाण्यामध्ये विरघळत नाहीत, पाण्यापासून दूर राहतात. आता त्यानंतर ह्याचं मुख्य कार्य काय, त्याचं मुख्य कार्य काय आहे, त्याचं मुख्य कार्य आहे ऊर्जा साठवून ठेवणे आणि शरीराला उष्णता देणे. 1 ग्रॅम कार्बन पासून 1 ग्रॅम प्रोटीन फॅट्स पासून किती, तर आपल्याला 9.3 कॅलरी ऊर्जा भेटते. ओके, आपण कार्बोहायड्रेटचं पाहिलं 1 ग्रॅम पासून 4 कॅलरी, प्रोटीनचं पाहिलं 1 ग्रॅम पासून 4.3 कॅलरी आणि इथं काय 1 ग्रॅम पासून 9.3 कॅलरी. ओके, ध्रुवमानाने 9 लक्षात ठेवलं तरी चालतं. चला आता त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. त्याच्यामध्ये आहे बघा सॅच्युरेटेड जो की सिंगल बॉन्ड असतो आणि त्याच्यामध्ये आहे दुसरा अनसॅच्युरेटेड, त्याच्यामध्ये काय असतं डबल बॉन्ड असतो. ओके, याची उदाहरणे लक्षात ठेवा. तूप, तेल, लोणी, फिश, मीठ. आणि इकडे काय येईल अनसॅच्युरेटेड मध्ये, कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइल, फिश ऑइल. सर्व ऑइल कशामध्ये येतात, तर अनसॅच्युरेटेड मध्ये येतात. ओके, आता हे बघा ह्याच्यात काय वैशिष्ट्य काय आहेत, साधारण घन स्वरूपाचे असते, खोली तापमान. ओके, प्रमुख स्रोत व काही वनस्पती स्रोत असतात सर्वात भेटणार आणि काय करतात शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी वापरले जातात. आणि याचं अतिसेवन जर केलं आपण फॅट्स, ऊर्जा कशी जास्त भेटते ना, अतिसेवन केल्यामुळे ओबेसिटी होऊ शकते. बरं, आला सर्वांच्या ओबेसिटी होऊ शकते. आणि आपण सुरुवातीला पाहिलं की कार्बोहायड्रेट्स हे आपल्या शरीरासाठी मुख्य ऊर्जा स्रोत आहेत, आपण पाहिलं होतं. त्यानंतर जो कोणते ऊर्जा स्रोत असतील तर ते प्रोटीन नाही, ते लक्षात ठेवा फॅट्स असतात. कोणते असतात, तर फॅट्स असतात. आला सर्वांच्या लक्षामध्ये कार्बोहायड्रेट त्याचे प्रकार, त्यानंतर प्रोटीन त्याचे कार्य, फॅट्स त्याचे प्रकार कार्य. आला सर्वांच्या. चला जाऊया पुढे. हे बघा आता आपण पाहणार आहोत विटॅमिन्स. ओके, विटॅमिन काय करतात, तर आपल्याला शरीरामध्ये संरक्षण देण्याचं काम करतात. हे ऊर्जा देतात का, त्यापासून आपल्याला ऊर्जा भेटत नाही. आपण जे मागे 3 पाहिली कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, त्यापासून आपल्याला ऊर्जा भेटते. आता ह्या विटॅमिन्स पासून ऊर्जा भेटते का, त्यापासून ऊर्जा भेटत नाही. ओके, आता हे बघा शोध कोणी लावला हॉपकिन्सनी. नाव कोणी दिलं त्याला विटॅमिन्सचं, तर ते दिलं फंकनी. आता या जीवनसत्वामध्ये ना 2 प्रकार पडतात. बरं 2. आता 2 प्रकार कोणते कोणते पडतात, तर एक मेदात विरघळणारे आणि एक पाण्यात विरघळणारे. ओके, फॅट सॉल्युबल, वॉटर सॉल्युबल. ते आपण शॉर्टकट मध्ये पाहूयात. लक्षात कसं ठेवायचं, इथंच लोक मी चला इथंच लिहितो. हे बघा एक कोणते ते आहेत फॅट सॉल्युबल आणि दुसरे कोणते आहेत, तर ते आहेत वॉटर सॉल्युबल. ओके, वॉटर सॉल्युबल. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायला एकदम सोपी ट्रिक आहे. हे बघा फॅट सॉल्युबल लक्षात कसं ठेवायचं, तर ते किडा लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, किडा लक्षात ठेवायचं. आणि वॉटर सॉल्युबल कोणते, बी कॉम्प्लेक्स आणि सी. ओके, लक्षात सर्वांच्या कोणते कोणते असतात, 2 प्रकारचे असतात. फॅट सॉल्युबल त्याच्यामध्ये ट्रिक काय ठेवली लागतं आपण, किडा, विटॅमिन के, ई, डी, ई हे 4 विटॅमिन्स यात येतात. आणि याच्यामध्ये कोणते येतात, तर बी, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. बी कॉम्प्लेक्स आहे ते आपण डिटेलमध्ये पाहू. चला तर आता फॅट सॉल्युबल बघू आपण. फॅट सॉल्युबल मध्ये पहिलंच कोणतं आहे, तर पहिला आहे विटॅमिन ए. चला विटॅमिन ए. आता प्रश्न आपल्याला नेमकी काय विचारतात विटॅमिन्स मध्ये, तर आपल्याला विटॅमिन्स मध्ये विचारली जाऊ शकतात ती म्हणजे सर्वात महत्वाची त्यांची सायंटिफिक नेम्स म्हणजे केमिकल नावे. ओके, आता हे बघा विटॅमिन एचं सायंटिफिक नाव काय आहे, तर रेटिनॉल. ओके, आता याचे सोर्स वगैरे ते दिले आहेत गाजर, पपई, आंबा. आणि कशासाठी आवश्यक असतं विटॅमिन ए, तर हे आपल्या दृष्टीसाठी आवश्यक असतं. कशासाठी आवश्यक असतं, दृष्टीसाठी. आणि ह्याच्या कमतरतेने आपल्याला कोणता रोग होऊ शकतो, तर हे बघा आपल्या याच्या कमतरतेमुळे नाईट ब्लाइंडनेस म्हणजेच काय, रात आंधळेपणा. आणि दुसरं एक आहे बघा आपले डोळे ड्राय होतात, तर त्यालाच काय म्हणतात, तो एक रोग आहे, त्यालाच म्हणतात बघा झेरोफ्थॅल्मिया. लक्षात ठेवा त्यालाच काय म्हणतात, झेरोफ्थॅल्मिया. ओके, लक्षात सर्वांच्या. विटॅमिन ए कार्य काय आहे त्याचं, डोळ्यांसाठी चांगले असतात. हे बघा सोर्स बघा गाजर, पपई, आंबा. ओके, विटॅमिन ए चे सोर्स आहेत. रात आंधळेपणा होतो, झेरोफ्थॅल्मिया, हे काय होतं डोळे कोरडे पडतात. सायंटिफिक नाव काय आहे याचं सायंटिफिक नाव आहे रेटिनॉल. ओके, चला घेऊया पुढचं. हे बघा आता विटॅमिन ए पाहिलं आपण. त्यानंतर काय, त्यानंतर आहे विटॅमिन डी. विटॅमिन डी सायंटिफिक नेम काय आहे, विटॅमिन डी चं सायंटिफिक नेम आहे कॅल्सी
टोकोफेरॉल. ओके, त्याला हार्मोन विटामिन म्हणून ओळखलं जातं. जे शरीरामध्ये तयार होतात ना त्याला हार्मोन विटामिन म्हणून ओळखलं जातं. प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी हार्मोन विटामिन कोणतं, तर कोणतं सांगायचं, तर विटामिन डी सांगायचं. याचे सोर्स कोणता नेमका, याचा सोर्स आहे सूर्यप्रकाश, मिल्क आणि इग. ओके, लक्षात. आता याच्या नेमक्या कमतरतेमुळे कोणते रोग होतात, आपल्याला बऱ्याचदा विचारतात. ते काय विचारतात, रोग विचारतात. कमतरतेमुळे कोणता रोग होतो आणि सायंटिफिक नाव विचारतात. सायंटिफिक नाव लक्षात तुमच्या काय, कॅल्सिफेलर. आणि त्याच्यानंतर रोग काय कमी कोणते रोग होतात, हे बघा. याच्या कमतरतेमुळे होतात रिकेट्स आणि ऑस्टिओमलेशिया. हे काय होतं, ऑस्टिओमलेशिया प्रोडामध्ये होतं. हे काय होतं, तर हाडे ठिसूळ होतात. काय होतं, हाडे ठिसूळ होतात. हा, याच्यासोबत अजून एक लक्षात ठेवा, ऑस्टिओमलेशिया सोबत काय आहे, हे बघा अजून एक लक्षात ठेवा, तो कोणता आहे, ऑस्टिओपोरोसिस. ओके, हाडे ठिसूळ होतात आणि हाडामध्ये छिद्रे पडतात मोठ्या माणसामध्ये. लहान लेकरांमध्ये कोणता, रिकेट्स. ओके, लहान लेकरांमध्ये कमतरतेमुळे रिकेट्स रोग होतो. हे बघा पाहू शकता तुम्ही, हे पाहू शकता प्रोडामध्ये. चला झालं. त्यानंतर पुढचं विटॅमिन कोणतं आहे, तर विटॅमिन आहे डी. विटॅमिन डीचं सायंटिफिक नेम काय आहे, टोकोफेरॉल. यालाच काय म्हणून ओळखले जाते, याला सौंदर्याचं विटॅमिन म्हणून ओळखलं जातं. हे विटॅमिन ई हे सौंदर्याचं विटॅमिन आहे, यामुळे आपण सुंदर दिसतो, छान दिसतो. ओके, हे बघा. आता ह्याची सोर्स काय आहेत, जी आपली जास्त पाणी असणारी फळे वगैरे आहेत ती, म्हणजे काय, टरबूज, खरबूज, सलाद आणि नारळ पाणी. तुम्ही 15 दिवस रेग्युलर जर नारळ पाणी पिलं तर तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला वेगळंच ते दिसेल. ओके, त्यामुळे याला सौंदर्याचं विटॅमिन म्हणून ओळखलं जातं. आता हे कायचं कार्य काय माहिती का, हे बघा, फर्टिलिटी डिक्रीज करतं, म्हणजे प्रजननासाठी ही महत्वाचं आहे बरं विटॅमिन ए. लक्षात, कशासाठी, प्रजननासाठी महत्वाचं आहे. सौंदर्याचं विटॅमिन ओळखलं जातं. त्याचं नाव काय आहे, टोकोफेरॉल. चला घ्यायचं पुढचं, हे बघा. त्यानंतर आता आपल्या फॅट सॉल्युबल मधील शेवटचं जे आहे ते विटॅमिन के आहे. याचं नाव काय आहे, सायंटिफिक नेम याचं नाव आहे फायलोक्विनोन. लक्षात ठेवा, फायलोक्विनोन. याचं महत्वाचं कार्य काय आहे, तर रक्त गोठवणे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला रक्तस्राव वगैरे होतो त्यावेळेस रक्त गोठवण्यासाठी विटॅमिन के हे महत्वाचं असतं. आता ज्यावेळेस आपल्याला जखम होते, समजा आपल्या हाताला जखम झाली, तर ते ब्लड कंटिन्यू वाहत राहतं का, नाही. काही वेळानंतर 5 मिनिटानंतर, 2-3 मिनिटानंतर, 5 मिनिटानंतर ते रक्तस्राव आपोआप स्टॉप होऊन जातो. ते कशामुळे होऊन जातं, तर हे विटॅमिन के मुळे होऊन जातं. अजून बरेच घटक आहेत, असे एकूण 13 घटक आहेत, पण त्यातील विटॅमिन के एक हा घटक, लक्षात ठेवा. ते काय करतं, मग रक्तस्राव थांबवतं, रक्त गोठवण्यासाठी मदत करतं. आता याचे स्त्रोत कोणते कोणते आहेत, त्याचा स्त्रोत आहे फिश ऑइल, नॉनव्हेज आणि मिल्क. ओके, तुम्हाला सोर्स काय विचारले जाणार नाहीत, तुम्हाला फक्त सायंटिफिक नेम्स आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारे समजा डिसीज वगैरे विचारले जातील, काय होतं काय नाही. बरं, चला आता आपण फॅट सॉल्युबल सर्व पाहिले आहेत. आता आपण कोणती पाहायची, तर आपण आता वॉटर सॉल्युबल पाहणार आहोत. त्यामध्ये कोणती दोन विटॅमिन्स आहेत, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि त्यानंतर विटॅमिन सी. विटॅमिन सी काय आहे, तर विटॅमिन सी आहे एस्कॉर्बिक ऍसिड. ओके, सायंटिफिक नाव काय त्याचं, विटॅमिन सीचं सायंटिफिक नाव आहे एस्कॉर्बिक ऍसिड. आता जी लिंबूवर्गीय सर्व जी फळे आहेत, लिंबूवर्गीय फळे, तुम्ही संत्रे, लिंबू, हे बघा, लिंबू, संत्रे, आवळा. आवळ्यामध्ये सर्वात जास्त विटॅमिन सी असतात, लिंबू, संत्रे, आवळा. मग हे जी फळे आहेत यांच्यापासून आपल्याला विटॅमिन सी भेटतं. बरं, आणि किती प्रमाणात घेतलं तरी चालतं, कारण ते वॉटर सॉल्युबल आहेत, ते फॅट सॉल्युबल आहेत का, नाही, वॉटर सॉल्युबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही किती प्रमाणात घेऊ शकता. बरं, असं बंधन नाही त्याच्यावरती. आता विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो, तो होतो स्कर्वी. आपल्या दाताच्या वरचा खालचा जो भाग असतो, आपल्या हिरड्या ज्या असतात त्याच्यामधून रक्त बाहेर येतं, हा झाला विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे. आलं लक्षात, फक्त सायंटिफिक नाव लक्षात ठेवा आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारा रोग लक्षात ठेवा. तर काय होतं त्यामुळे, स्कर्वी हा रोग होतो, एस्कॉर्बिक ऍसिड. चला घ्यायचं पुढचं आता. सर्वात महत्वाचं म्हणजे विचारलं जाणार म्हणजे बी कॉम्प्लेक्स. चला व्यवस्थित दिसतं सर्वांना, आपण एक एक पाहूया, व्यवस्थित पाहूया, लक्ष द्या. बरं, चला हे बघा. आता विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, बी कॉम्प्लेक्स मध्ये सर्वात पहिलं कोणतं आहे, ते आहे थायमिन. बी 1 म्हणजे थायमिन. त्यामुळे फक्त आता यात काय बघायचं आपण, सायंटिफिक नावे आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारे रोग कोणते आहेत आपण फक्त तेवढं पाहणार. ओके, याच्या बाहेर आपल्याला काही विचारत नाही. आता हे बघा, बी 1 काय आहे, सायंटिफिक नेम त्याचं थायमिन आहे, त्यामुळे कोणता रोग होतो, तो बेरी रोग होतो. ओके, चला दुसरं कोणतं आहे, बी2 रायबोफ्लेविन. ओके, त्यामुळे त्याची लक्षणे काय, समजा त्याच्यामुळे कोणता रोग होतो, तो ओठ फुटणे, जीभ लाल होणे, एवढं काय आवश्यक नाहीये. हा, हे महत्वाचं आहे बरं, हे लक्षात ठेवा. बी3 यालाच काय म्हणतात, तर नायसिन म्हणतात. त्यामुळे कोणता रोग होतो, पेलेग्रा, म्हणजे त्याच्यामध्ये बघा 3D, डर्मॅटिसिस, डायरिया, डायमेन्शिया, म्हणजेच काय, त्वचा रोग होतो, जुलाब लागतात आणि मानसिक भ्रम होतो. डायमेन्शिया माहिती असेल तुम्हाला, विसरणे. आपण बघतो की बरेच जण वयस्कर लोक जे असतात ते विसरतात, कोणत्या गोष्टी बोलल्या काय त्यांना लक्षात राहत नाही. बरोबर आहे, हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा, हे स्टार करून ठेवा बी कॉम्प्लेक्स मध्ये. त्यानंतर बी5 पॅन्टोथेनिक ऍसिड, याच्यामध्ये काय नाही, बर्निंग फेस सिंड्रोम आहे, एवढं काय महत्वाचं नाही. हे बघा, त्यानंतर काय बी6 पायरोडॉक्सिन. ओके, यामुळे काय होतो, अॅनिमिया, डर्मॅटिसिस, तेच रक्ताशय आणि त्वचा रोग. हा, आता हे महत्वाचं आहे. आता बायोटिन हे सौंदर्याचं विटॅमिन म्हणून ओळखलं जातं. जसं यू टोकोफेरॉल आपण बघितलं, विटॅमिन ए सौंदर्याचं विटॅमिन होतं, तसंच यामध्ये बायोटिन हे देखील आपल्याला सौंदर्याचं विटॅमिन ओळखलं जातं. कारण काय माहिती का, बी7च्या कमतरतेमुळे केस गळणे आणि त्वचा रोग होतो. बरं, आता केस गळणे ही सर्वात मोठी समस्या आहे, त्यामुळे त्याचे सोर्स पाहू आपण कोणती कोणती महत्वाचे. अंडी, सोयाबीन, शेंगदाणे, अक्रोड, दूध. ओके, ज्यांना समजा प्रॉब्लेम आहे केसाचा वगैरे, ती सर्व गोष्टी रेग्युलर खाऊन, शेंगदाणे वगैरे खाऊ शकतो आपण, समजा बाकीच्या गोष्टी पाहून आपण केस वगैरे व्यवस्थित करू शकतो. बरं, हे सौंदर्याचं विटॅमिन ओळखलं जातं, लक्षात ठेवा. बी7 बायोटिन. त्यानंतर बी9 आणि बी12 हमखास एक्झामला विचारले जाणारे प्रश्न यातूनच असतात, बी12 आणि बी9. ओके, आता फॉलिक ऍसिड, बी9 म्हणजे काय, तो फॉलिक ऍसिड. फॉलिक ऍसिड मधून आपल्याला कोणता रोग होतो, तर ते आहे मेगलोब्लास्टिक अॅनिमिया. कोणता, मेगलोब्लास्टिक अॅनिमिया. तर त्यामुळे त्याची लक्षणे काय काय आहेत, रक्तक्षय, अशक्तपणा, जीभ लाल होणे आणि भूक मंदावणे. ओके,
आता B12 त्याला आहे, त्याचं सायंटिफिक नाव काय आहे? सायनोकोबॅलामाइन. काय नाव आहे त्याचं? सायनोकोबॅलामाइन. आता ह्याच्यामुळे काय होतो? अॅनिमियाच होतो. इथं कोणता होता B9 मध्ये? मेगलोब्लास्टिक अॅनिमिया होता. B12 मध्ये काय आहे? पर्निसियस अॅनिमिया. ओके, लक्षात ठेवा, सेम आहेत. आता याची सोर्स लक्षात ठेवा, दूध, अंडी, चीज, मासे. ओके, अॅनिमियाचं प्रमाण जास्त करून महिलांमध्ये असतं बरं, महिलांसाठीचा अॅनिमिया. मनात रोग होतो अॅनिमिया. झालं लक्षात सर्वांच्या? कार्बोहायड्रेट्स पाहिली, प्रोटीन पाहिली, फॅट्स पाहिली, ऊर्जा सर्व स्रोत पाहिले आपण, त्यानंतर शरीर संरक्षण करणारे विटामिन सर्व पाहिले. आला सर्वात लक्षात सर्वांच्या? याच्या बाहेर शक्यतो आपल्याला प्रश्न विचारला नाहीत, आपण सर्व डाटा इथं कव्हर केला आहे. ओके, न्यूट्रिशन हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे बरं तुमच्यासाठी. हमखास यावरती प्रश्न विचारले होता. चला आता शेवटचं पाहूया आपण. आता ते न्यूट्रिशन मध्ये आता शेवटचं आहे ते म्हणजे खनिजे. आता खनिजे कोणती महत्त्वाची आहेत? तर ती आहेत बघा, कॅल्शियम महत्त्वाचं आहे, लोह महत्त्वाचं आहे आणि आयोडीन महत्त्वाचं आहे. आता जे सोर्स वगैरे एवढी काही महत्त्वाची नाही, त्यापासून होणारे रोग खूप महत्त्वाचे. बरं, आता कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त असणारं मिनरल कोणतं? तर त्याचं उत्तर काय माहिती आहे का? त्याचं उत्तर आहे बघा कॅल्शियम. आणि कॅल्शियम हे 99% कुठं असतं? 99% कॅल्शियम कुठं असतं? तर फक्त आपले हे बघा हाडे, आपली हाडे आणि दात. ओके, आपली हाडं आणि दातेमध्ये 99% कॅल्शियम असतं. ओके, आता सोर्स काय आहे? दूध, दही. आणि याच्या कमतरतेमुळे काय होतं? तर हाडं ठिसूळ होतात. म्हणजे समजा जे आपले वयोवृद्ध घरचे आपले असतात, त्यांचे हाडे वगैरे दुखत असतील, त्याला सगळ्यात सोपं सांगायचं की रोज 1 ग्लास दूध घ्या, म्हणजे कॅल्शियम युक्त पदार्थ खा, त्रास कमी होईल. तसं बरेच जण नॉनव्हेज वगैरे खात नाहीत, अंडे वगैरे खाले तर त्यातून कॅल्शियम भेटतं बरं आपल्याला. चला पुढचं काय आहे? लोह, आयर्न. आता हे काय आहे? ह्याचं कार्य काय आहे? तर हिमोग्लोबिन तयार करणे. याचे सोर्स काय आहेत? पालक, मेथी, गुळ. आणि कमतरतेमुळे काय होतो? अॅनिमिया होतो. आपण B9 पाहिलं, B12 पाहिलं, विटामिन्स मध्ये त्याच्या कमतरतेमुळे देखील अॅनिमिया हा रोग होतो. आणि ह्याच्या लोहच्या कमतरतेमुळे पण काय होतं? तर अॅनिमिया हा रोग होतो. आलं लक्षात सर्वांच्या? पुढचं काय शेवटचं? आयोडीन. याच्यावरती तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल, PYQ पाहिले असेल तुम्ही. हे काय आहे? आयोडीन युक्त मीठ. ओके, सोर्स काय याचा? आयोडीन युक्त मीठ, मिठापासून भेटतो. ओके, आता त्याच्या कमतरतेमुळे काय होतं? तो खूप महत्त्वाचा रोग आहे. त्याच्या कमतरतेमुळे काय होतं? ग्वायटर होतं, घेंगरा. ओके, काय होतं? आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर रोग होतो. आला सर्वांच्या लक्षामध्ये? सर्व न्यूट्रिशन आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे. ओके, कार्बोहायड्रेट, प्रोटीन पाहिलं, फॅट्स पाहिले, त्यानंतर विटामिन्स पाहिले आणि त्यानंतर मिनरल्सही पाहिले. शक्यतो याबाहेर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार नाही. यातून तुमचे पूर्ण प्रश्न कव्हर होतील. आता आपल्या ही लेक्चरची जी PDF आहे, PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिली जाईल. पुढे आपण बाकीचे लेक्चर कंटिन्यू करूयात. ओके, चला, थँक्यू.